खूप छान बनलेली आहे पालक पुरी. पाहू शकता, ग्रेव्ही न बनवता न पालक शिजवता मस्त बनलेली आहे पालकाची पुरी. नाश्त्यासाठी खूप छान आहे, पौष्टिक. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. चला तर मग बनवूया आपण पालकाची पुरी. हे घेतलेलं आहे रवा, गव्हाचं पीठ, 1 गड्डी पालक धुवून स्वच्छ कोरडा करून, मिरची, कोथिंबीर, थोडंसं लाल तिखट, लसूण. घेऊया आपण ठेचा बनवून घेऊया. आता मिरची, थोडंसं जिरं, 7-8 पाकळ्या लसूण आणि चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला हवं त्या प्रमाणात. आता पालक घ्यायचा आहे आपल्याला. स्वच्छ धुवून कोरडा करून घेतलेला आहे पालक. त्यामध्ये रवा घातलेला आहे 1 वाटी. आता आपल्याला 3 वाट्या गव्हाचं पीठ घातले, 4 वाट्या गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि 2 वाट्या रवा घातलेला आहे. आणि आपण बनवलेला ठेचा घालायचा आहे. त्यामध्ये 1 कापलेला बारीक कांदा, 1 अर्धी वाटी तीळ घातलेले आहेत आणि थोडीशी लाल मिरची पावडर घातलेली आहे, चवीसाठी घातलेली आहे. तिखट होण्याची गरज नाही. हे मिक्स करून घ्यायचंय. त्यामध्ये आपल्याला आता थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचंय. थोडीशी क्वांटिटी जास्त घेतलेली आहे मी. आपण कमी प्रमाणात वाटीच्या मापाने घेऊ शकता. जेवढं गव्हाचं पीठ घेतलंय त्याचा अर्धा रवा वापरला तरी चालतो किंवा कमी वापरायचा असेल तरी चालतो. पण पुऱ्यामध्ये तेल येऊ नये म्हणून रवा वापरायचा आहे. रव्यामुळे पुऱ्यामध्ये तेल येत नाही. त्याला घट्टसर मळायचा आहे गोळा, नाहीतर पाणी मॉइश्चर असते पालकमध्ये, ते वरवर पातळ होते पीठ. पाहू शकता लगेच पातळ झालेले आहे. आपल्याला गोळ्या बनवून घ्यायच्यात. लगेच पातळ झालेला आहे. माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशा प्रकारे आपण हे छोट्या छोट्या गोळ्या बनवून घेतलेल्या आहेत. आता लाटून घ्यायच्यात पुऱ्या आपल्याला. पुऱ्या लाटून घ्यायच्या. थोडंसं पीठ पातळ झालेलं आहे त्यामुळे अशा प्रकारे बनवून घेतलेले आहेत पुऱ्या. आता थोडंसं पीठ लावलेलं आहे त्यामुळे तळेपर्यंत ते व्यवस्थित होतं. तेल तापून घेतलेलं आहे आता. त्यामध्ये आता पुरी टाकायची आपल्याला. पालक कच्चा टाकल्यामुळे, कापून टाकल्यामुळे पिठाची जागा घेतलेली आहे पालकाने, त्यामुळे पुरी फुगली जाणार नाहीये. पण छान होतात, सॉफ्ट मस्त होतात. जर शिजवून घेतला तर त्यातले विटामिन कमी होऊन जातात. त्यामुळे मी कच्चाच पालक टाकलेला आहे आणि ग्रेव्ही पण बनवली नाही त्याची, डायरेक्ट तसंच मिक्स करून घेतलेलं आहे. पालक म्हणजे खूप पौष्टिक असतो, आयर्नचं खूप प्रमाण असतं त्यामध्ये. पाहू शकता अशा तळून घेतलेल्या आहेत.
माझा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ह्या पहा तयार आहेत. अशा प्रकारे आपल्या सगळ्या पोळ्या मी तळून घेतलेल्या आहेत. मस्त बनलेला आहे. चला तर मग भेटूया अशाच एका मस्त दुसऱ्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मी टाकलेले व्हिडिओ पाहून बनवा आणि खा. मस्त राहा, आनंदी राहा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ कसा वाटला ते. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.